नमस्कार, मी एकता. अकोला बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अकोल्यात संयुक्त आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. नीट पेपर लीक झाला याची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही मुख्य मागणी. आणि सोबतच शेतकऱ्यांसाठी बोगस बियाणा कंपन्या, ह्या कंपन्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी त्यांच्यावर बंदी घालावी, ह्या दोन मुख्य मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते. मात्र सोमवार सकाळपासून वातावरणात बदल होत दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असून खरीप पिकांनाही नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी हवालदिल झाले होते. यातच गेल्या 2 दिवसात तापमानात तब्बल 5 अंशांची वाढ झाल्यानं उकाड्यानं नागरिकही त्रस्त झाले होते. मात्र सोमवार सकाळपासूनच वातावरणात बदल झाला आणि दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान पावसामुळे खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्थानक परिसरातील गुजराती स्वीट मार्ट हॉटेलच्या तळघराला रात्री अचानक भीषण आग लागली. आगीनंतर परिसरात दाट काळा धूर पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अग्निशमन दलानं तातडीनं कारवाई करून आग आटोक्यात आणली असून या घटनेनं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार तळघरात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विजेच्या ठिणगीमुळे स्वयंपाकासाठी साठवून ठेवलेल्या खाद्यतेलाने पेट घेतल्यानं काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं. त्यामुळे तळघरातून दाट काळा धूर बाहेर पडू लागला आणि संपूर्ण परिसर धुराने व्यापला गेला. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. रेल्वे स्थानकाजवळील हा भाग कायमच वर्दळीचा असल्यानं काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी तत्काळ परिसर सुरक्षित करून नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवलं. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत तत्परतेनं कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळं आग हॉटेलच्या इतर भागात किंवा शेजारील व्यावसायिक स्थापनांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र तळघरातील साहित्य आणि खाद्यसामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा पंचनामा केला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की अन्य काही कारण होतं, याचा तपास संबंधित विभागाकडून केला जात आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी भर पावसात हिवरखेड इथं धावती भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या अस्थिकलश स्मारकाला भेट देत नमो उद्यानासाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा तेल्हारा दौरा पार पडला. नियोजित दौऱ्यानुसार हिवरखेड नगर परिषदमध्ये त्यांची सभा होती, परंतु पाऊस सुरू झाल्यामुळं हिवरखेड गावात प्रवेश न करताच त्यांनी सदाशिव संस्थान इथे धावती भेट दिली. इथे गावकरी, शेतकरी, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंचतर्फे विविध मागण्यांची निवेदने त्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांनी अकोट, खंडवा, ब्रॉडगेज रेल्वे कामांच्या दरम्यान रेल्वे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो एकर शेतीत पाणी साचल्यामुळे लक्षावधी रुपयांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी आणि भविष्यात पाणी साचल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून रेल्वे मार्गालगत सिमेंट कॉन्क्रीटच्या पक्क्या नाल्या बांधून मिळाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत होते. मात्र सोमवार सकाळपासून ढगाळ वातावरण तयार होऊन दुपारनंतर अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या 2 दिवसात तापमानात तब्बल 5 अंशांनी वाढ झाल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते. मात्र काल झालेल्या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसून आलंय. या पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा सगळीकडे व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या पळसखेड दौलत शिवारात बिबट्याचा वावर आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या पथकानं संयुक्त शोध मोहीम राबवली. या कारवाईत कोणतीही जीवितहानी न होता बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आलं. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शिवारात जाणे टाळले होते. या संदर्भात माहिती मिळताच चिखली पोलीस आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत दोन्ही विभागांनी संयुक्तरित्या राबवलेल्या शोध मोहिमेत बिबट्याला कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितपणे जेरबंद केलं. पळसखेड दौलत शिवारात बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस आणि वन विभागाने समन्वयानं केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.